In this lesson, let's recall first divisor and dividend. डिवायझर आणि डिव्हिडंड म्हणजे काय हे आपण या लेसनमध्ये आधी रिकॉल करूया. आपण 4th लेसनमध्ये हे शिकलेलो आहोत. पुन्हा एकदा रिकॉल करू. बघा, या ठिकाणी तुम्हाला एक डिव्हिजन दिसते 36 डिवाइड बाय 4. 4 ने डिवाइड केल्यानंतर 4 9 जा 36, 36 मायनस 0. तर या ठिकाणी 36 ला काय म्हणायचं आहे? डिव्हिडंड. 36 ला डिव्हिडंड म्हणायचं आहे आणि 4 ला डिवायझर म्हणायचं आहे. डिव्हिडंडला आपण डिवायझरने डिवाइड करतो. जे काही आन्सर आलेला आहे 9, त्याला म्हणतो आपण कोशन. 9 ला आपण कोशन म्हणतो. आणि शिल्लक जे आहे, बाकी जे आहे 0, त्याला आपण रिमाइंडर असं म्हणत असतो. मग बघा, या ठिकाणी 36 ला 4 ने डिवाइड केल्यानंतर 4 9 जा 36 रिमेन्स 0, म्हणजे रिमाइंडर 0 आलेला आहे. यालाच आपण कंप्लीट डिव्हिजन असंही म्हणू शकतो. कंप्लीट डिव्हिजन म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा, 65 डिवाइड बाय 9. बरेचसे मुलं या ठिकाणी लिहिताना चुकत असतात. 65 डिवाइड बाय 9 असं सांगितलं तर हा 65 डिवायझरच्या ठिकाणी लिहितात आणि 9 डिव्हिडंडच्या ठिकाणी लिहितात. तर हे काळजीपूर्वक लक्ष द्या. 65 हा डिव्हिडंड आहे, तो इनर साईडला राहील, आणि आउटर साईडला जो डिवायझर असतो 9 तो बाहेर राहील. मग 65 ला 9 ने डिवाइड करतोय आपण. 9 7 जा 63. दोघांची सबट्रॅक्शन केली, रिमेन्स आलेले 2. म्हणजे या ठिकाणी पुढे नंबर नाहीये, 65 चे पुढे नंबर नाहीये. इथं डिव्हिजन एंड झालेली आहे, परंतु रिमाइंडर मात्र 2 आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 65 ला 9 ने कंप्लीट डिव्हिजन होत नाही, कारण रिमाइंडर 2 आलेला आहे. पूर्ण भाग जात नाही, रिमाइंडर 2 आलेला आहे म्हणून. मग या दोन्ही एक्झाम्पलमध्ये फरक काय आहे? तर या ठिकाणी रिमाइंडर 0 आलेला आहे आणि या ठिकाणी रिमाइंडर 2 आलेला आहे. याला आपण कंप्लीट डिव्हिजन म्हणू शकतो. ही मात्र डिव्हिजन कंप्लीट झालेली नाही. मग हे एक्झाम्पल कशासाठी घेतलेत बघा. व्हेन वी डिवाइड 36 बाय 4 द रिमाइंडर इज 0. देअरफॉर 4 is a factor of 36 and 36 is a multiple of 4. That means 36 is divisible by 4. बघा, जेव्हा रिमाइंडर 4 येते, जेव्हा रिमाइंडर 0 येते, त्यावेळेला जो काही डिवायझर असेल तो डिवायझर त्या डिव्हिडंडचा फॅक्टर असतो असं म्हटलं जातं. परत एकदा सांगतो, ज्या वेळेला रिमाइंडर 0 येत असते त्यावेळेला जो काही डिवायझर असतो तो डिवायझर त्या डिव्हिडंडचा फॅक्टर असतो. या डिवायझरला या डिव्हिडंडचा फॅक्टर म्हणतात. आणि याच्या उलट या डिव्हिडंडला त्या डिवायझरचा मल्टिपल म्हणतात. काय? त्या डिवायझरचा मल्टिपल म्हणतात. म्हणजेच त्या डिवायझरच्या टेबलमध्ये तो डिव्हिडंड असतो असा त्याचा अर्थ होतो. तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण मग ज्या वेळेला रिमाइंडर 0 येत नाही त्यावेळेला, तर त्यावेळेला आपल्याला त्या डिवायझरचा फॅक्टर डिव्हिडंड आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी 9 चा फॅक्टर 65 होणार नाही, हे लक्षात घ्या. 9 is not factor of 65. किंवा याच्या उलट 65 is
नॉट मल्टिपल ऑफ 9, म्हणजे 9च्या टेबलमध्ये 65 नाही असा अर्थ होतो, किंवा 65चा फॅक्टर 9 नाही. हा या दोन्ही उदाहरणांमधला फरक आहे. ज्या वेळेला आपण कंप्लीट डिव्हिजन होते, रिमाइंडर 0 येतो, तेव्हा ते डिवायझर आणि डिव्हिडंट हे एकमेकांचे फॅक्टर आणि मल्टिपल असतात. ज्या वेळेला कंप्लीट डिव्हिजन होत नाही तेव्हा मात्र आपण त्यांना एकमेकांचे फॅक्टर किंवा मल्टिपल म्हणू शकत नाही. या लेसनमध्ये आपल्याला हेच महत्त्वाचं आहे. बघा, फॅक्टर्स ऑफ 36. द फॅक्टर ऑफ 36, आताच तुम्हाला मगाशी सांगितलं मी की फॅक्टर कशाला म्हणतात, तर त्या नंबरला कोणकोणत्या नंबर्सने कंप्लीट डिव्हिजन होत असते. मग आता या 36ला कोणकोणत्या नंबरने कंप्लीट डिव्हिजन होईल, तर फर्स्ट आहे. आपण फर्स्ट नंबरपासून जर स्टार्ट केलं तर फर्स्ट नंबर आहे 1. 1ने कंप्लीट डिव्हिजन होणार आहे, कारण 1च्या टेबलमध्ये सर्वच नंबर असतात, है ना. बघा, मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. आपण समजा 36ला 1ने डिवाइड करूया, है ना. 1 1 जा 1 3 जा 3, रिमेन्स 0. नेक्स्ट नंबर 6 1 6 जा 6, रिमेन्स 0. बघा, रिमाइंडर 0 आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ 36चा फॅक्टर 1 आहे, है ना. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट नंबर घेतला समजा 2. सिरियली आपण नंबर असे शोधत जाणार आहोत. मग 2 1 जा 2, रिमेन्स 1. नेक्स्ट नंबर 6. 2 8 जा 16, रिमेन्स 0. इथं सुद्धा रिमाइंडर 0 आलेला आहे, म्हणजे 36चा फॅक्टर 2 सुद्धा आहे. त्याच्यानंतर पुढे 36 डिवाइड बाय 3. 3 1 जा 3, रिमेन्स 0. नेक्स्ट नंबर 6. 3 2 जा 6, रिमेन्स 0. इथं सुद्धा 0 आलेला आहे रिमाइंडर. याचा अर्थ 36चा फॅक्टर 3 सुद्धा आहे. अशा पद्धतीने आपल्याला पुढचे फॅक्टर शोधायचे असतात. मग असे फॅक्टर कुठपर्यंत शोधायचे, तर लास्ट फॅक्टर. बघा, लक्षात ठेवा, लास्ट फॅक्टर जो काही नंबर आहे तोच असतो, दॅट मीन्स इट सेल्फ. 36ला 36ने डिवाइड करा, 36 1 जा 36, रिमेन्स 0. बघा, अशा पद्धतीने 36चे फॅक्टर आपण या पद्धतीने पण काढू शकतो. फर्स्ट फॅक्टर असतो 1 आणि लास्ट फॅक्टर असतो तोच नंबर म्हणजे इट सेल्फ, आणि मधले सुद्धा आपल्याला शोधायचे असतात. परंतु मी या ठिकाणी अजून एक आयडिया तुम्हाला देणार आहे. बघा, तर या ठिकाणी फॅक्टर ऑफ 36 लिहिलेले आहे. फर्स्ट फॅक्टर असतो, मी मगाशी सांगितलं की 1. कुठल्याही नंबरचा फर्स्ट फॅक्टर हा 1 असतो आणि लास्ट फॅक्टर इट सेल्फ असतो. इट सेल्फ म्हणजे तो स्वतःच. मग तुम्ही जर नीट बघितलं तर ही फॅक्टरची एक पेयर आहे. इथून हा 36 ही पेयर आहे. 36 1 जा 36, म्हणजे एक नंबर जर तुम्ही शोधला तर त्याच्या पेयरचा नंबर आपोआप आपल्याला शोधता येतो. सेकंड नंबर आहे 2. 2 पण फॅक्टर आहे 36चा. मग कोणत्या नंबरच्या टेबलमध्ये 2 जा 36 होतो, तर 18च्या. यासाठी तुम्हाला टेबल रिसाईट असणं आवश्यक आहे, की जेणेकरून तुम्ही पटकन सांगू शकतात की हा नंबर कोणकोणत्या नंबर्सच्या टेबलमध्ये आहे. 2 आणि 18 ही एक पेअर झाली. 18 2 जा 36. त्याच्यानंतर सिरियली, इकडनं आपण सिरियली बघत चाललेलो आहे. 3ने कंप्लीट डिव्हिजन होईल का 36ला? हो, म्हणजेच कोणत्या नंबरच्या टेबलमध्ये 3 जा 36 होतो, तर 12च्या. बघा, 12 3 जा 36. त्याच्यानंतर 4ने आहे का डिव्हिजिबल? कंप्लीट डिव्हिजिबल आहे का? आहे, कारण 9 4 जा
36. बघा मी ह्या पेअर केलेल्या आहेत, हे पेअरने आपण हे फॅक्टर काढतोय आणि लास्ट राहिलेला आहे 6 ची पेअर 6च आहे. 6 6 जा 36. मग डबल 6 घेण्याची गरज नाही, एकाच वेळेला आपण फक्त इथं तो फॅक्टर लिहायचा आहे. मग 6च्या पुढचे जे फॅक्टर आहे ते ऑलरेडी आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत, त्याच्यामुळे पुढे ते फॅक्टर शोधण्याची गरज नाही. अशा पद्धतीने आपण पेअरने हे फॅक्टर शोधायचे आहे. फर्स्ट फॅक्टर असतो 1 अँड लास्ट फॅक्टर असतो इटसेल्फ, म्हणजे तोच नंबर ज्याचे आपल्याला फॅक्टर शोधायचे असतात त्याचे. आणि मग एक एक नंबरने पुढे जायचं. 2 ने डिव्हिजिबल आहे का असेल तर मग त्याची पेअर, 3 ने आहे का मग त्याची पेअर, 4 ने आहे का त्याची पेअर, त्याच्यानंतर 5 ने डिव्हिजिबल आहे का नाही, कारण कुठल्याही टेबलमध्ये 5 जा 36 होत नाही, म्हणून 5 ची पेअर इथं आपल्याला लिहिता येणार नाही. 6 ने डिव्हिजिबल आहे का, आहे. 6 6 जा 36 म्हणून आपण 6 लिहिला. 7 ने आहे का डिव्हिजिबल, नाही, कुठल्याच टेबलमध्ये 7 जा 36 नाही. 8 ने आहे का, नाही, कुठल्याच टेबलमध्ये 8 जा 36 नाही. 9 ने आहे का, आहे, ती पेअर तर आपण आधीच लिहिलेली आहे. 9 4 जा 36. मग ही पेअर आपण आधीच लिहिलेली आहे. इथून पुढे ज्या पेअर आहेत त्या पण आपण लिहिलेल्या आहेत, म्हणून शोधण्याची गरज नसते. अशा पद्धतीने तुम्ही फॅक्टर शोधू शकतात. आता फॅक्टर ऑफ 48 पुन्हा एकदा बघा. फॅक्टर ऑफ 48 फर्स्ट फॅक्टर आहे 1 अँड लास्ट फॅक्टर 48. मग आता ही एक पेअर झाली. 48 1 जा 48. त्याच्यानंतर 2 ने डिव्हिजिबल आहे का 48, म्हणजे कोणत्या नंबरच्या टेबलमध्ये 2 जा 48 होतो का, हो, 24 2 जा 48. बघा मग 2 आणि 24 यांची एक पेअर तयार होते. लेफ्ट साईडला आपण 2 लिहायचा आणि राईट साईडला लास्ट सेकंड 24 लिहायचा. त्याच्यानंतर 3च्या टेबलमध्ये किंवा 3 ने डिव्हिजिबल आहे का 48, आहे, कारण 16च्या टेबलमध्ये 3 जा 48 होत असतो. 16 3 जा 48, मग 3 आणि 16 ही एक पेअर झाली. त्याच्यानंतर 4 ने डिव्हिजिबल आहे का, म्हणजे कुठल्या नंबरमध्ये 4 जा 48 आहे का, आहे, तर 12 4 जा 48. मग 4 आणि 12 यांची एक पेअर या ठिकाणी आपण लिहिली. लेफ्ट साईडला 4 लिहायचा आणि राईट साईडकडनं 12 लिहायचा. त्याच्यानंतर 5 ने आहे का डिव्हिजिबल, नाही, कुठल्याच नंबरमध्ये 5 जा 48 होत नाही. 6 ने आहे का, आहे. 6 8 जा 48 होतो, मग 6 लिहिला लेफ्ट साईडला, राईट साईडला 8 लिहिला. 7च्या टेबलमध्ये आहे का, किंवा कुठल्या नंबरला 7 जा 48 आहे का, नाही. 8च्या टेबलमध्ये आहे, आपण 8 आधीच घेतलेला आहे. 8 6 जा 48 होतो, 8 आपण आधीच लिहिलेला आहे. मग इथून पुढचे जे फॅक्टर आहेत ते आपण ऑलरेडी लिहिलेले असतात, म्हणून आपल्याला पुढे ते शोधण्याची गरज नाही. इथंच स्टॉप करायचे आहे फॅक्टर शोधायला. अशा पद्धतीने हे फॅक्टर आपण पेअरने शोधायचे आणि लिहायचे असतात. मग खाली काय म्हटलंय, राईट द कॉमन फॅक्टर्स. हे जे आपण 36 आणि 48 यांचे जे फॅक्टर शोधलेले आहेत याच्यामधले कॉमन फॅक्टर आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. कॉमन म्हणजे दोघांमध्ये जे सेम आहेत ते. मग बघा दोघांमध्ये सेम कोणकोणते आहेत. 1, दोघांमध्ये 1 आहे, मग तो लिहिला. त्याच्यानंतर 2, दोघांमध्ये 2 आहे, तो लिहिला. 3, दोघांमध्ये 3 आहे, तोही लिहिला, कॉमा. 4, दोघांमध्ये 4 आहे, तोही लिहिला. हे काय आहेत, कॉमन फॅक्टर. 6, दोघी फॅक्टर्समध्ये 6 आहे, मग तोही कॉमन आहे. त्याच्यानंतर 9 आहे का दोघी ठिकाणी, नाही. 8 आहे का, नाही. 12 आहे का, आहे, मग 12 हे पण कॉमन फॅक्टर आहेत, दोघी ठिकाणी आहे म्हणून 12. बाकीचे कुठलेही फॅक्टर दोघी ठिकाणी नाही. मग हे जे लिहिलेत आपण, हे काय आहे, कॉमन फॅक्टर आहे. कॉमन म्हणजे दोन्ही फॅक्टर्स मध्ये असणारे हे कॉमन नंबर आहेत. इथपर्यंत आधी तुम्ही समजून घ्या.
मग आपण पुढचा प्रॅक्टिस सेट 23 बघूया. अँड लिस्ट देअर कॉमन फॅक्टर. आपल्याला या ठिकाणी जे नंबर दिलेले आहेत 12 आणि 16 यांचे आपल्याला फॅक्टर लिहायला सांगितलेले आहेत आणि नंतर त्याचे कॉमन फॅक्टर त्यांची लिस्ट तयार करायला सांगितले. सुरुवातीला आपण त्यांचे फॅक्टर लिहूया. फर्स्ट नंबर आहे 12. फॅक्टर ऑफ 12. 12चे फॅक्टर आपल्याला आधी लिहायचे आहे. मग हे फॅक्टर लिहायचे कसे, मगाशी मी तुम्हाला एका एक्झाम्पलने सांगितलं की कुठल्याही नंबरचा फर्स्ट फॅक्टर हा काय असतो 1, हे लक्षात ठेवा. आणि लास्ट फॅक्टर असतो तो नंबर इटसेल्फ, तो स्वतःच. मग तो नंबर मी थोड्याशा अंतरावर लिहिणार आहे कारण मध्ये आपल्याला अजून बाकीच्या पेअर लिहायच्या आहेत. ठीक आहे. मग ही फर्स्ट पेअर झाली 12 1 जा 12, ही फर्स्ट पेअर झाली असं समजा. एक फॅक्टर शोधला की त्याची पेअर असलेला फॅक्टर आपल्याला आपोआप सापडतो. मग ही फर्स्ट पेअर असते 1 आणि इटसेल्फ, म्हणजे तो स्वतःच. सेकंड पेअरसाठी आपल्याला सिरियली आता नंबर बघायचे आहेत. 1 झाला, आता 2. आता 2 ने 12 हा कम्प्लीट डिव्हिजिबल आहे का, म्हणजे 2 ने जर 12 ला डिव्हाइड केलं तर रिमाइंडर 0 येतो का. याच्यासाठी प्रत्येक वेळेला तुम्हाला डिव्हिजनच केली पाहिजे असं काही नाही. तर तुम्हाला टेबल रिसाईट असले तर पटकन तुम्हाला सांगता येईल की 2च्या टेबलमध्ये 12 आहे. 2 6 जा 12, म्हणजे इथं कम्प्लीट डिव्हिजन होणार आहे. म्हणून या ठिकाणी पुढचा फॅक्टर आहे 2 आणि त्याची पेअर आहे 6. अशा पद्धतीने लिहित जायचंय. एक फॅक्टर सिरियली लेफ्ट साईडला आणि त्याचा त्याची जी पेअर असेल ती राईट साईडला. मग बघा या ठिकाणी नेक्स्ट आता नंबर आहे 3. 1 झाला, 2 झाला, आता 3. आता 3 ने कम्प्लीट डिव्हिजन होईल का 12 ला, तर होईल. 3च्या टेबलमध्ये 12 आहे. बघा मी तुम्हाला इथं करून दाखवतो. 3 4 जा 12. बघा कम्प्लीट डिव्हिजन झालेली, रिमाइंडर 0 आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी 3 हा सुद्धा फॅक्टर आहे. मग 3 4 जा म्हणजे 3ची पेअर आहे 4. तो 4 आपण या बाजूला लिहिला. ठीक आहे. मग बघा 1 2 3 झालेला आहे. आता नेक्स्ट नंबर काय असतो 1 2 3, याच्यानंतर 4. 4 ऑलरेडी या ठिकाणी आलेला आहे. त्याच्या पुढचे फॅक्टर आपल्याला शोधण्याची गरज नाही, ते या ठिकाणी आपोआप आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ इथं फॅक्टर शोधायचं काम संपलेलं आहे. हे 12चे एवढे फॅक्टर आहेत. आता नेक्स्ट नंबर आहे 16. बघा मग फॅक्टर ऑफ 16. मगाशी सांगितलं प्रत्येक नंबरचा फर्स्ट फॅक्टर हा 1 असतो आणि लास्ट इट सेल्फ असतो, है ना. ही एक पेअर आहे. 16 1 जा 16. त्याच्यानंतर सिरियली नंबर घ्या 2. आता 2 ने हा 16 कम्प्लीट डिव्हिजन त्याला होते का बघा. 2 8 जा 16, रिमाइंडर 0, म्हणजे या ठिकाणी 2 ने 16 ला कम्प्लीट डिव्हिजन होते, रिमाइंडर 0 आलेला आहे. मग 2 हा सुद्धा फॅक्टर आहे आणि त्याची पेअर काय आहे 2 8 जा 16. मग हा 8 आपण या ठिकाणी लिहिला. ठीक आहे. त्याच्यानंतर सिरियली नंबर बघतोय आपण, हे लक्षात ठेवा. 1 झाला, 2 झाला, आता 3. आता 3 ने डिव्हिजिबल आहे का 16, 3च्या टेबलमध्ये आहे का, नाहीये, म्हणून तो फॅक्टर येणार नाही. 4 आहे, 4 ने सुद्धा डिव्हिजिबल आहे. 4 4 जा 16. 4 4 जा म्हणजे या 4ची पेअर परत 4च आहे, मग डबल 4 लिहिण्याची गरज नाही. त्याच्यानंतर 5 ने डिव्हिजिबल आहे का, नाहीये, 5च्या टेबलमध्ये नाहीये. 6च्या टेबलमध्ये पण नाहीये. 7च्या टेबल मध्ये पण 16 नाहीये. 8 हो 8च्या टेबलमध्ये 16 आहे आणि तो 8 तर आपण आधीच घेतलेला, या ठिकाणी 8 आलेला आहे फॅक्टर. मग हा फॅक्टर इथं आला म्हणजे या ठिकाणी फॅक्टर शोधायचं काम संपलेलं आहे, कारण पुढचे फॅक्टर
हे ॲटोमॅटिक या ठिकाणी आलेले असतात। अशा पद्धतीने पेअरने आपण हे फॅक्टर लिहिलेले आहेत। बघा 16 1 जा 16, 8 2 जा 16 अँड 4 4 जा 16, डबल 4 आपण लिहित नाही। मग आता हे सर्व आपण फॅक्टर शोधले, पण आता काय सांगितले त्यांनी, लिस्ट देअर कॉमन फॅक्टर्स। मग आता या ठिकाणी आपल्याला लिहायचे कॉमन फॅक्टर। या दोघांचे जे काही कॉमन फॅक्टर असतील 12 आणि 16 ते आपल्याला इथे लिहायचे आहे। तुम्ही हवं तर त्या ठिकाणी सर्कल करत चला। बघा 1, दोघांमध्ये 1 हा फॅक्टर आहे म्हणून तो आपण या ठिकाणी लिहिलेला आहे, कॉमन आहे। 2 सुद्धा कॉमन आहे, दोघांमध्ये आहे म्हणून तो आपण या ठिकाणी लिहिला। 3 दोघांमध्ये नाही आहे, 4 आहे, कॉमन आहे म्हणून तो आपण कॉमन फॅक्टर म्हणून लिहिला आहे। 6 नाही आहे, 8 नाही आहे, 12 नाही आहे, 16 नाही आहे, बाकीचे नंबर कॉमन नाही आहेत, फक्त हे 3 कॉमन फॅक्टर आहेत। अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडू शकतो। आपण आता नेक्स्ट घेऊया। सेकंड आहे 21 आणि 24। आता या 21 चे आपल्याला आधी फॅक्टर लिहावे लागतील। फॅक्टर ऑफ 21 चे फॅक्टर, फर्स्ट फॅक्टर असतो 1 आणि लास्ट फॅक्टर आहे इटसेल्फ म्हणजे 21। हे मुद्दामून मी थोडंसं अंतराने लिहिलेलं आहे, कारण मध्ये आपले फॅक्टर किती येणार आहेत हे आपल्याला माहिती नाही म्हणून थोडं जास्त डिस्टन्स घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 2 ने डिव्हिजिबल आहे का 21, म्हणजे 2 च्या टेबलमध्ये आहे का किंवा इतर कुठल्या नंबरने 2 जा 21 होतो का, नाही, मग 2 हा फॅक्टर येणार नाही। पुढचा होईल 3 ने आहे का डिव्हिजिबल, आहे, 3 च्या टेबलमध्ये आहे तो। 3 7 जा, इकडे 3 लिहिला, इकडे 7 लिहिला। 3 नंतर 4 असतो, मग 4 च्या टेबलमध्ये आहे का, नाहीये। 5 च्या टेबलमध्ये नाहीये, 6 नाहीये, 7 आहे आणि तो ऑलरेडी आपण घेतलेला आहे। मग इथं फॅक्टर शोधायचं काम संपलेलं आहे, पुढचे आपण लिहिलेले आहेत। हे एवढेच याचे फॅक्टर आहे। त्याच्यानंतर आहे 24, फॅक्टर ऑफ 24। बघा आपण हे सर्व फॅक्टर पेअरने घेतलेले आहेत, हे लक्षात घ्या। 21 1 जा 21, 7 3 जा 21। असं तुम्ही चेक करू शकतात, रिचेक करू शकतात, कारण एखाद्या पेअर मधला नंबर जर तुमचा राहून गेला तर तुमचे त्या ठिकाणी आन्सर चुकीचं येऊ शकतं, म्हणून तुम्ही हे रिचेक करू शकतात की आपली सर्व पेअर आलेले आहेत का। 24 चा फर्स्ट फॅक्टर होईल 1, लास्ट फॅक्टर होईल 24। नंतर आहे नंबर 2 ने याला कंप्लीट डिव्हिजन होईल का, बघा तुम्हाला नाहीच आठवायला लागली टेबल तर असं तुम्ही या ठिकाणी डिव्हिजन करू शकतात। 2 1 जा 2, नेक्स्ट नंबर 4, 2 2 जा 4, रिमाइंडर 0 आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ कंप्लीट डिव्हिजन झालेलं आहे। 2 आणि त्याची पेअर आहे 12, म्हणजेच 12 2 जा 24। तुमचे टेबल पाठ असले तर तुम्ही पटकन सांगाल की 12 2 जा 24 होत असतो। मग 2 हा फॅक्टर आहे आणि त्याची पेअर आहे 12। बघा ज्याचे टेबल पार्ट असतील तो पटापट असे पेअर लिहू शकतो। 1 झाला, 2 झाला, आता 3 च्या टेबलमध्ये आहे का, आहे। 3 8 जा 24, मग 3 आणि 8 ही एक पेअर लिहिली। 4 च्या टेबलमध्ये आहे का, आहे। 4 6 जा 24, मग 4 आणि 6 लिहिला। 5 च्या टेबलमध्ये आहे का, नाही। 6 च्या टेबलमध्ये आहे, 6 आपण ऑलरेडी फॅक्टर लिहिलेला आहे, मग या ठिकाणी तिथून पुढचे फॅक्टर शोधण्याची गरज नाही, म्हणजे 6 नंतर 7 8 9 10 अशा पद्धतीने शोधण्याची गरज नाही, कारण 6 ऑलरेडी आलेला आहे। मग फॅक्टर स्टॉप झालेले आहेत, एवढेच फॅक्टर आहेत।
मग आता यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कॉमन फॅक्टर लिहायचे आहेत फक्त. कॉमन फॅक्टर्स. दोघांमध्ये जे कॉमन असतील त्याला सर्कल करा आणि तो लिहित चला. एकच वेळा लिहायचा असतो दोघांमधला कॉमन फॅक्टर. 1 आहे, 2 इथं आहे पण इथं नाही आहे, 3 आहे दोघी ठिकाणी, 4 नाही आहे दोघी ठिकाणी. नंतरचा कॉमन फॅक्टर डायरेक्टली कुठलाच नाही आहे ना, फक्त 1 आणि 3 हे दोनच कॉमन फॅक्टर आहे. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. बघा, यानंतर थर्ड 25 आणि 30. फॅक्टर ऑफ 25 आधी आपल्याला लिहायचे आहेत. मग फर्स्ट फॅक्टर आहे 1 अँड लास्ट फॅक्टर आहे 25. 1 नंतर 2 च्या टेबलमध्ये 25 नाही आहे. 3 ने आहे का डिव्हिजिबल, नाही आहे. 4 च्या टेबलमध्ये 25 नाही आहे. 5 च्या आहे. 5 5 जा 25. आपण डबल 5 लिहिण्याची गरज नाही आहे या ठिकाणी, एकच 5 लिहायचं आहे. नंतर 6 च्या टेबलमध्ये आहे का, नाही. पुढे आपल्याला फॅक्टर शोधण्याचीच गरज नाही आहे, कारण 5 5 जा 5 हा डबल आलेला आहे, त्याच्यामुळे 5 नंतर परत 5 आलेला आहे, म्हणजे इथं या ठिकाणी फॅक्टर शोधायचं काम स्टॉप करायचं आहे. पुढे कुठल्याही टेबलमध्ये तो येणार नाही. हे 3च फॅक्टर आहेत त्याचे. त्याच्यानंतर 30 चे फर्स्ट फॅक्टर आहे 1 अँड लास्ट फॅक्टर आहे 30. सेकंड 2 आहे का, आहे, कारण 2 ने डिव्हिजिबल आहे 30. मग त्याची पेअर लिहा. कोणत्या टेबलमध्ये 2 जा 30 होतो, 15 च्या टेबलमध्ये. 15 2 जा 30. त्याच्यानंतर 3 आहे का, 3 च्या टेबलमध्ये आहे, त्याची पेअर 10 10 3 जा 30. त्याच्यानंतर 4 ने आहे का डिव्हिजिबल, 4 च्या टेबलमध्ये नाही आहे. 5 आहे, 5 6 जा 30. 7 च्या टेबलमध्ये, सॉरी 5 नंतर सिरियली नंबर कोणता असतो, 6. तो ऑलरेडी या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी फॅक्टर संपले, पुढचे ऑटोमॅटिक आलेले आहे. एवढेच फॅक्टर आहेत. मग आता आपल्याला काय लिहायचं आहे, कॉमन फॅक्टर. बघा, कॉमन फॅक्टर्स घेऊया. 1 दोघांमध्ये आहे कॉमन. त्याच्यानंतर 2 नाही आहे, 3 नाही आहे कॉमन. 5 दोघं ठिकाणी आहे, तोही आहे कॉमन. बस एवढेच फॅक्टर फक्त कॉमन आहेत, बाकीचे नाही. नेक्स्ट 4 24 अँड 25. 24 आणि 25 चे फॅक्टर शोधायचे आहेत. फॅक्टर ऑफ 24 लिहूया आधी 1. बघा, आता तुम्हाला पटापट शोधता येतील. लास्ट आहे 24 इटसेल्फ. 24 1 जा 24. 2 ने आहे का डिव्हिजिबल, आहे. 2 च्या टेबलमध्ये, किंवा 2 जा 12 2 जा 24 होतो. व 2 ची पेअर 12 आहे. असं पेअरने लिहित जायचं, म्हणजे मग आपला कुठलाही फॅक्टर त्या ठिकाणी राहत नाही शिल्लक. 3 ने आहे का डिव्हिजिबल, आहे. 3 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 येणार आहे. 3 8 जा 24. ही पेअर लिहिली 3 आणि 8. 4 ने आहे, 4 6 जा 24. 5 ने नाही आहे, 6 ने आहे, ऑलरेडी 6 इथं आलेला आहे, फॅक्टर स्टॉप झाले. त्याच्यानंतर 25 चे फॅक्टर, फर्स्ट 1 अँड लास्ट 25. 2 ने आहे का डिव्हिजिबल, नाही. 3 नाही, 4 नाही. 5 ने आहे का, आहे. मग 5 लिहिला. 5 5 जा 5 डबल आला, तिथून पुढचे फॅक्टर शोधण्याची गरज नाही. आता कॉमन फॅक्टर दोघांमध्ये सेम असलेले
1, बघा फक्त दोघांमध्ये फक्त कॉमन फॅक्टर 1 आहे, बस दोघांमध्ये एकच कॉमन फॅक्टर आहे, दुसरा कुठलाही कॉमन फॅक्टर नाही. त्याच्यानंतर जे 5th एक्झाम्पल आहे ते बघूया. 5th आहे 5672. बघा फॅक्टर ऑफ 56 आधी लिहून घेऊया. फर्स्ट फॅक्टर होईल 1, कुठल्याही नंबरचा फर्स्ट 1च असतो आणि लास्ट इट सेल्फ म्हणजे तो स्वतः तोच नंबर असतो जो दिलेला असेल तो. त्याच्यानंतर 2 ने आहे का डिव्हिजिबल? जर तुमचा टेबल पार्ट असेल तर कुठल्या नंबरचा 2 जा 56 होतो? 28 2 जा 56. मग 2 ने डिव्हिजिबल आहे, त्याची पेअर आहे 28. जर तुम्हाला असं येत नसेल तर तुम्ही नेहमीचे डिव्हिजन पद्धतीने पण करू शकतात. 3 ने आहे का डिव्हिजिबल? नाही. 4 ने आहे का? आहे. 14 4 जा 56 होत असतो. 5 ने आहे का? नाही. 6 ने आहे का? नाही. 7 आहे, 7च्या टेबलमध्ये आहे. 7 8 जा 56. बघा 7 पर्यंत आलो होतो आपण सिरियली. 7 नंतर 8 तर ऑलरेडी आलेला आहे, म्हणजे फॅक्टर शोधायचं काम आता संपलेलं आहे. एवढी फॅक्टर आहे. त्याच्यानंतर 72 मोठा नंबर आहे. बघा 1 फर्स्ट फॅक्टर आहे 1 आणि लास्ट फॅक्टर आहे 72. 2 ने डिव्हिजिबल आहे का? हा 72 2 ने डिव्हिजिबल आहे का? जर तुम्हाला टेबल मोठे जे बिगर नंबरचे टेबल पार्ट नसतील तर तुम्ही या आपल्या नेहमीच्या पद्धतीने करू शकतात. 2 ने तो डिव्हिजिबल आहे की नाही अशा पद्धतीने. 72 डिवाइड बाय 2, 2 3 जा 6, रिमेन्स 1. नेक्स्ट नंबर 2, 2 6 जा 12, रिमेन्स 0. बघा रिमाइंडर 0 आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ हा कंप्लीट डिव्हिजन झालेली आहे. 2 हा त्याचा फॅक्टर आहे. मग त्याची पेअर काय आलेली आहे आपली? 36 2 जा 72. त्याची पेअर आलेली आहे 36. बघा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पेअर शोधू शकता. अजून एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपण फॅक्टर शोधत असताना जो काही नंबर दिलेला असतो त्या नंबरच्या हाफ सेकंड लास्ट सेकंड जो फॅक्टर असतो त्या नंबरच्या हाफ असतो. तिथून पुढे फॅक्टर येत नाही. बघा इथे सुद्धा बघा 56च्या हाफ आहे 28. बघा लास्ट सेकंड 28 फॅक्टर आहे. तिथून पुढे डायरेक्ट 56 हा फॅक्टर आहे. 72च्या हाफ 36 नंतर डायरेक्ट 72 हा फॅक्टर आहे, मध्ये फॅक्टर नसतो. ही एक गोष्ट अजून एक वेगळी या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. मग ही पेअर शोधली आपण. सिरियली आपण नंबर घेतोय 1 2. आता 3 ने डिव्हिजिबल आहे का? तुम्ही डिव्हिजन करू शकतात. 3 ने डिव्हिजिबल आहे. 3 24 त्याची पेअर आहे 24. टेबल रिसेट असेल पटकन सांगाल तुम्ही की 24 3 जा 72. 4 ने आहे का डिव्हिजिबल? आहे. 18 4 जा 72. 5 ने आहे का? नाही. 6 ने आहे का? आहे. 6 12 जा म्हणजेच 12 6 जा 72. 6 नंतर 7 आहे. 7 ने आहे का डिव्हिजिबल? नाही. 8 ने आहे का? आहे. 8च्या टेबलमध्ये आहे. 8 9 जा 8 9 जा 72. बघा आपण सिरियली बघतोय नंबर. 8 पर्यंत आलोय आपण. आता 8 नंतर 9 ऑलरेडी आलेला आहे, म्हणजे इथून पुढे फॅक्टर शोधायचं काम संपलेलं आहे. मग आता दोघांमध्ये आपल्याला कॉमन बघायचे आहेत. बघा कॉमन कोणकोणते आहेत? 1 आहे, 2 आहे,
4 आहे, 8 आहे. तुम्ही या ठिकाणी सर्कल करू शकतात. म्हणजे एखादा फॅक्टर आपल्याकडनं डबल घेतला जायला नको म्हणून अशा पद्धतीने सर्कल करायची. 8 आहे. त्याच्यानंतर 8 नंतर आहे का? नाही. कुठलाही फॅक्टर या ठिकाणी कॉमन नाही आहे. लास्ट आपला 8 आहे. अशा पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे.